नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे एकलहरा रोडवर काल रविवारी एका युवकाचा रक्ताने माखलेला मृतदेह सापडला। तपासाची चक्रे फिरवत युवकाची ओळख पटवली गेली। यावेळी सिडकोतील विजयनगरमधील चेतन ठमके असं त्याचं नाव आहे समजलं। पथकाने त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधत या घटनेची माहिती दिली। तपासादरम्यान काल रविवारी सायंकाळी शिवजयंतीचं पोस्टर लावण्यावरून वाद झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली। या पथकाने संशयिताचा शोध घेतला असता दोघेही एकाच परिसरातीलच असल्याचेही समजले। संशयितांनी चेतनचा खून केल्याचं निष्पन्न झालं। तो जीव वाचवण्यासाठी पळत असल्याने रक्ताचा सडा जमिनीवर पडला असल्याचं तपासात आढळलं आहे। सिडको भागात शिवजयंतीचे पोस्टर लावण्यावरून चेतन ठमकेची त्याच्या मित्रांसोबत वादावादी झाली होती। यानंतर चेतनला त्याच्या मित्रांनी ट्रिपल सीट बसवून किर्लोस्कर कंपनीच्या दिशेने नेले। दरम्यान दुचाकीवर बसलेल्या संशयितांनी धावत्या दुचाकीवरच त्याच्यावर वार केले। त्यामुळे चेतनने जीव वाचवण्यासाठी दुचाकीवरून उडी घेत पळण्याचा प्रयत्न केला असावा असा अंदाज घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी व्यक्त केला आहे। नाशिकमध्ये गुन्ह्याची अशीच एक घटना अंबड पोलीस ठाणे हद्दीतही घडली आहे। यामध्ये खंडणीची मागणी करत घरातील कुटुंबाला दमबाजी करणाऱ्या तरुण विरुद्ध अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी गणेश ठाकरे हे बाफना ज्वेलर्ससाठी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात। त्यांचा मोठा भाऊ आणि आरोपी सनी उर्फ मॉन्टी दळवी याने उत्तमनगर बस स्टॉप जवळ भागीदारीत वडापाव विक्रीचा स्टॉल सुरू केला होता। त्यावेळी फिर्यादी ठाकरे यांच्या भावाने दळवीकडून 70,000 रुपये घेतले होते।